हॅलो स्टुडंट्स, आजचा आपला क्वेश्चन आहे फाइंड द टोटल एरिया इन्क्लुडेड बिटवीन द टू कार्डिओइड्स r is equal to a 1 plus cos theta and r is equal to a 1 minus cos theta. आता अशा प्रकारच्या कर्व्सला ऑलरेडी आपण काय म्हणतो, कॉर्डिओइड्स म्हणतो. हे दोन्ही पोलर फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे आर आणि थीटामध्ये रिप्रेझेंट केलेले आहेत. हे पोलर कर्व कसे ड्रॉ करायचे यासाठी तुम्ही कर्व ऑफ ट्रेसिंगचे रूल्स बघू शकता आणि ते ट्रेसिंग ऑफ कर्वचे रूल्स वापरून तुम्ही ड्रॉ करू शकता. पण मला असं म्हणायचं आहे की हे तुम्ही लक्षातच ठेवायचेत, कारण हे दोन्ही कर्व तुम्हाला आर्क लेंथ काढण्यासाठी यूज करायचे असतात. पुढे तुम्हाला CG MI यामध्येही हे कर्व्स तुम्हाला शिकायचे आहेत आणि म्हणून लक्षात ठेवले तर सगळे रूल्स वापरून ड्रॉ करण्याची वेळ येत नाही. तुम्ही पटकन यांना ड्रॉ करू शकता. तुम्ही थीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला आरची व्हॅल्यू मिळेल आणि तुम्ही 4 पॉइंट्स कन्सिडर केले तरी हा कर्व इझिली ड्रॉ करू शकता. वेन वी कन्सिडर इन द फर्स्ट कर्व वेन वी कन्सिडर थीटा इक्वल टू 0. आता लक्षात घ्या, इथे तुम्ही थीटाची व्हॅल्यू 0 घेतली तर कॉस 0ची व्हॅल्यू 0, म्हणजे तुम्हाला आरची व्हॅल्यू मिळणार आहे 2a. सो आर इज इक्वल टू 2a, म्हणजे हा तुमचा पॉइंट आहे. ज्या वेळेला तुम्ही थीटाची व्हॅल्यू घेणार π/2, थीटाची व्हॅल्यू π/2 म्हणजे y ॲक्सिसवर तुम्ही आहात. इथे π/2 घेतली तर cos π/2ची व्हॅल्यू काय असते, 0, म्हणजे आरची व्हॅल्यू काय मिळणार आहे, a मिळणार आहे. सो आर इक्वल टू a, म्हणजे हा तुमचा पॉइंट आहे. ठीक आहे. ज्या वेळेला तुम्ही थीटाची व्हॅल्यू घेणार आहे 3π/2, cos 3π/2ची व्हॅल्यू काय असते, 0, म्हणजे परत आरची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे, a. सो आर इक्वल टू a, म्हणजे हा पॉइंट झाला परत आर इक्वल टू a. ज्या वेळेला तुम्ही थीटाची व्हॅल्यू पाय कन्सिडर करणार, तुम्हाला कॉस पायची व्हॅल्यू मिळणार -1 आणि तुम्हाला 1 - 1 0, म्हणजेच आरची व्हॅल्यू मिळणार 0. बरोबर आहे. तर हे बरोबर 4 पॉइंट्स तुमचे झाले. π/2 ला आर इक्वल टू a, 3π/2 ला आर इक्वल टू a आणि थीटा इक्वल टू 0 ला 2a आणि थीटा इक्वल टू पायला 0, आणि बरोबर हा तुम्हाला कर्व मिळाला. ज्या वेळेला 1 प्लस कॉस थीटा असेल तर तुमचा कर्व y ॲक्सिसच्या हँड साईडला असणार आहे. ज्या वेळेला तुम्ही इथे थीटा इक्वल टू 0 घेणार, कॉस 0ची व्हॅल्यू 1, म्हणजे आरची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 0. सो ज्या वेळेला थीटा इक्वल टू 0, आर इक्वल टू 0 फॉर दिस कर्व, आर इज इक्वल टू 1 मायनस कॉस थीटा. थीटाची व्हॅल्यू 0 घ्यायची, π/2, 3π/2 पाय याच पद्धतीने घ्यायची आणि तुम्हाला एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनचा हा कर्व मिळतोय. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, फाइंड द टोटल एरिया इन्क्लुडेड बिटवीन दिस टू कॉर्डिओइड्स, म्हणजे हा टोटल एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता टोटल एरिया फाइंड आउट करताना आपल्या लक्षात येतं की आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, एरिया कॅल्क्युलेट करताना सिमेट्री आपण यूज करायची. इथे जेवढा एरिया एक्स ॲक्सिसच्या वर आहे तेवढाच एक्स ॲक्सिसच्या खाली आहे, म्हणजे तुम्ही हा एक पेटल कन्सिडर करू शकता. एवढा एरिया फाइंड आउट केला आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तरी टोटल मिळणार आहे. पण त्यापेक्षा मी कन्सिडर केला एरिया इन फर्स्ट क्वाड्रंट, हा एवढाच कन्सिडर केला ज्याला मी रेड डॉटने डिनोट केलाय. या एरियाला मी नाव दिलेलं आहे A1. जेवढा एरिया फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे तेवढाच एरिया आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये, थर्ड क्वाड्रंटमध्ये आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये. म्हणजे मी ॲक्च्युअल एरिया फक्त A1 कॅल्क्युलेट करणार, त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर मला हवा असलेला टोटल एरिया मिळणार आहे. ठीक आहे. आता तो कॅल्क्युलेट करण्यासाठी हे पोलर कर्व्स असल्यामुळे मी रॅडियल स्ट्रीप ड्रॉ केलेली आहे. वी हॅव टू ड्रॉ रॅडियल स्ट्रीप फ्रॉम ओरिजिन टू द कर्व. ज्या वेळेला रॅडियल स्ट्रीप ड्रॉ केली तर आपला आर इक्वल टू 0 आहे ॲट ओरिजिनला, बरोबर. रेडियस 0 आहे आणि मग हा रेडियस वाढत 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 कुठपर्यंत जातो, या कर्वपर्यंत. हा कर्व कुठला आहे, हा ग्रीन कर्व आहे आणि हा ग्रीन कर्व कुठला आहे, आर इज इक्वल टू a 1 मायनस कॉस थीटा. म्हणजे रेडियल स्ट्रीपचं लोअर लिमिट आहे 0 आणि अप्पर लिमिट आहे a 1 मायनस कॉस थीटा. आता ही रॅडियल स्ट्रीप तुम्हाला टोटल रोटेट करावी लागणार आहे फ्रॉम एक्स ॲक्सिस टू वाय ॲक्सिस टू कव्हर होल एरिया इन द फर्स्ट क्वाड्रंट. ज्या वेळेला तुम्ही रॅडियल स्ट्रीप घेणार आहात ऑन एक्स ॲक्सिस, म्हणजे इथे तुमच्या थीटाची व्हॅल्यू काय आहे, 0, आणि मग ही रॅडियल ॲक्सिस रोटेट करत तुम्ही वाय ॲक्सिसपर्यंत येणार, म्हणजे तुमची थीटाची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, π/2. म्हणजेच आरचे लिमिट्स आहेत 0 टू a 1 मायनस कॉस थीटा, म्हणजे व्हेरिएबलमध्ये थीटामध्ये आहेत आरचे लिमिट्स.
पण थीटाचे लिमिट्स मात्र 0 टू π/2 म्हणजे कॉन्स्टंट आहेत. बरोबर आहे. म्हणजे तुमचं ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन आहे विथ रिस्पेक्ट टू आर फर्स्ट. हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण तुमचे आरचे लिमिट्स व्हेरिएबलमध्ये आहेत. बरोबर आहे. मी इथे लिमिट्स पण लिहिलेत. आपण जे तिथे काढले ते इथे लिहिलेत मी फक्त. आणि आपल्या लक्षात येतंय की आरचे लिमिट्स थीटामध्ये आहे. म्हणून आधी मी फॉर्म्युला लिहिला, रिक्वायर्ड एरिया 4 × A1 आणि A1 पोलर फॉर्मसाठी कसा काढतो आपण. फॉर्म्युला एरियासाठी आहे डबल इंटिग्रेशन आर dr d थीटा. आणि आता लिमिट्स घ्यायचे. थीटा इज 0 टू π/2, आर इज 0 टू A1 मायनस कॉस थीटा आर dr d थीटा. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आरचे लिमिट्स थीटा या व्हेरिएबलमध्ये आहे, म्हणून विथ रिस्पेक्ट टू आर आधी इंटिग्रेट करायचे. म्हणजे हे आधी ब्रॅकेटमध्ये लिहायचे आणि डी थीटा बाहेर लिहायचे. बरोबर आहे. सो वी कॅन राईट दिस ॲज ए इज इक्वल टू 4 into integration 0 to π/2 inside the bracket r equal to 0 to A1 minus cos theta r dr d theta. r चे इंटिग्रेशन काय असणार आहे. r²/2 लिमिट 0 टू A1 मायनस कॉस थीटा. 1/2 कॉन्स्टंट इंटिग्रेशन सिम्बॉलच्या बाहेर काढायचं आहे. आणि आता आरच्या ऐवजी अप्पर लिमिट A1 मायनस कॉस थीटा विथ स्क्वेअर. सो A² 1 मायनस कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फॉर लोअर लिमिट आरचा आहे 0, सो -0. ठीक आहे. आता A² कॉन्स्टंट आहे, बाहेर काढला तर तुम्हाला इथे मिळणार आहे 2A² इंटिग्रेशन 0 टू π/2 आणि 1 मायनस कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन केलंय, ते येणार आहे 1 मायनस 2 कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा डी थीटा. 3 टर्म्स आहेत इंटिग्रेशन सिम्बॉलच्या आत आणि तिघांसाठी वेगवेगळा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा. म्हणून आपण तिघांना आधी सेपरेट करून लिहिलं. ज्यांना डायरेक्ट करतात तर त्यांनी डायरेक्टही केलं तरी काही हरकत नाही. सो इंटिग्रेशन 0 टू π/2 1 d थीटा मीन्स d थीटा मायनस 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ कॉस थीटा d थीटा विथ लिमिट 0 टू π/2 प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर थीटा d थीटा 0 टू π/2. आता डी थीटा आणि कॉस थीटाचं इंटिग्रेशनचा बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कॉस स्क्वेअर थीटाचा डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल नाही, मग तुम्ही तिथे एकतर ट्रिग्नॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन वापरून सॉल्व्ह करू शकता किंवा रिडक्शन फॉर्म्युला. आता मी ती रिडक्शन फॉर्म्युला लिहिलाय, तो खूप मोठा दिसतोय आपल्याला, पण जेव्हा तुम्ही तो यूज करणार डायरेक्टली तर तो 2 सेकंदात तुमचा आन्सर येतं. तुम्हाला मोठं ट्रिग्नॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन लिहिण्याची गरज पडत नाही. तर त्यासाठी मी आधी फॉर्म्युला लिहिला. रिडक्शन फॉर्म्युला हा लिहिण्याची गरज नसते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, कारण तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करतात मल्टिपल इंटिग्रेशनचा, तिथे रिडक्शनचा पूर्ण फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही, पण हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी ते लिहून दिलाय. इंटिग्रेशन 0 टू π/2 कॉस रेस टू n थीटा डी थीटा. काय फॉर्म्युला आहे. लिमिट 0 टू π/2 मस्ट आहे. कॉसची पॉवर n हा इंटिजर आहे, पॉझिटिव्ह इंटिजर, एकतर इव्हन असेल किंवा ऑड असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 असला पाहिजे. फर्स्ट टर्म काय येणार आहे n-1/n. इंडेक्समधून फक्त 1 मायनस करायचं आहे, न्यूमरेटरमध्ये लिहायचं, डिनॉमिनेटरमध्ये n ॲज इट इज. ही फर्स्ट टर्म लिहिली की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांमधून 2 मायनस करत करत पुढच्या टर्म्स मल्टिप्लाय करत जायच्या आहेत. आणि हा n जर तुमचा इव्हन असेल तर शेवटच्या टर्म्स येणार आहेत 3/4, 1/2, π/2. आणि सुरुवात अशीच करायची आहे, n-1/n फर्स्ट टर्म इंटू दोघांमधून 2 मायनस करत करत पुढच्या टर्म्स लिहायच्या आहेत आणि शेवटी मिळणार आहे 4/5 इंटू 2/3 इंटू 1 जर n ऑड असेल तर. ठीक आहे. आता आपण हे सॉल्व्ह करूया. a इज इक्वल टू 2a². इंटिग्रेशन ऑफ d थीटा इज थीटा लिमिट 0 टू π/2 minus 2 as it is. Integration of cos theta is sin theta. Limits are 0 to π/2 plus cos square theta चे इंटिग्रेशन रिडक्शन फॉर्म्युला वापरून लिहायचे. आधी फर्स्ट टर्म काय आहे n-1/n म्हणजे 2-1 इज 1 अपॉन n. तुमचा n आहे 2, सो 1/2 म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ही टर्म मिळाली. आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचे π/2 ने, सो 1/2 इंटू π/2. सॉल्व्ह झालंय. आता जे आपले आधीचे सॉल्व्ह झालेले आहेत तिथे अप्पर आणि लोअर लिमिट लिहिणार आहोत आपण. सो 2a² इनसाइड द ब्रॅकेट थीटाच्या ऐवजी π/2 मायनस लोअर लिमिट थीटा इक्वल टू 0 -2 साइन π/2 कारण अप्पर लिमिट π/2 आहे मायनस साइन 0 प्लस इथे येणार आहे π/4. आता आपल्याला माहिती आहे साइन π/2 ची व्हॅल्यू आहे 1, साइन 0 ची व्हॅल्यू आहे 0, म्हणजे इथे उरणार आहे a इज इक्वल टू 2a² π/2. इथे फक्त -2 कारण ब्रॅकेट तर 1 आहे प्लस π/4.
बरोबर आहे. सो व्हॉट वी गेट अवर फायनल आन्सर ॲज. सो ए इज इक्वल टू 2a² π/2 -2 + π/4. आणि तुम्ही पुढे π/2 + π/4 हे कॅल्क्युलेशन केलं तर इथे 2 ने मल्टिप्लाय करायचे म्हणजे येणार आहे 2π/4 + π/4 अँड दॅट इज नथिंग बट 3π/4. सो आवर आन्सर इज 3π/4 -2. पुढे आहे 2a² अँड दिस इज अवर फायनल आन्सर.